किती शांत वाटतंय ना. मी अनेकदा येते इथे, मन मोकळं करते या समुद्रासमोर. माझ्या घराला लागूनच आहे हा समुद्र. तसं माझं घर खूप मोठं आहे, म्हणजे अगदी कुलाब्यापासून परळ शिवडीपर्यंत लांब लचक. माझ्या या घरात वेगवेगळ्या जाती धर्माचे, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातले लोक अगदी गुण्यागोविंदाने राहतात. मी दक्षिण मुंबई. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणतात ना, ते खरं माझ्यामुळेच. मी जितकं सुख अनुभवलंय तितकीच संकटही आली आहेत माझ्या वाटेला. 26/11 सारखा दहशतवादी हल्ला असो किंवा साखळी बॉम्बस्फोट, मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अनेक शत्रूंनी केला. पण त्या सगळ्यांचा सामना करत मी माझ्या जागी ठामपणे उभी आहे. खरं सांगू तर 2014 पासूनच मला माझं भविष्य सुरक्षित दिसायला लागलेलं. कारण मोदीजी पंतप्रधान झाले आणि आपल्या देशाला एक सक्षम नेतृत्व मिळालं. अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो सारख्या गोष्टी मोदीजींनी माझ्या घरात बांधल्या आहेत. असं म्हणतात, कुटुंब प्रमुख चांगलाच असायला हवा. त्याच्यात जितकी माया असायला हवी तितकाच तो कणखर असायला हवा. यामिनीसारखा. अनेक वर्ष बघतेय मी तिला. माझी ही लेक माझ्या घरातला एक भाग म्हणजे भायखळा सांभाळण्यासाठी एखाद्या रणरागिणीसारखी लढतीये. यामिनीला मी तेव्हापासून ओळखतेय जेव्हा ती एक सर्वसाधारण गृहिणी होती. घर संसार सांभाळताना तिला आजूबाजूच्या लोकांचे प्रश्न भेडसावू लागले आणि तिने समाजकार्याचा ध्यास घेतला. लोकांच्या रखडलेल्या प्रश्नांवर उत्तरं शोधता शोधता 2012 साली ती 207 वॉर्डची नगरसेविका झाली. महिलांसाठी, वंचितांसाठी आणि गोरगरिबांसाठी जोमाने झटू लागली आणि जनतेच्या प्रेमामुळे 2019ला भायखळा विधानसभा क्षेत्राची आमदार झाली माझी यामिनी. तिने भायखळा विकास मॉडेल अंमलात आणलं आणि अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची विधिमंडळात वाचा फोडली. अनेक योजना आणि प्रकल्प मंजूर करून घेतले. भायखळाचा कायापालट बघून मला असं वाटतंय की माझ्या घराची म्हणजे दक्षिण मुंबईची कुटुंब प्रमुख यामिनीच व्हावी. येत्या लोकसभा निवडणुकीत माझी लेक बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून निवडणूक लढतीये. जनतेने तिच्यावर मतांचा पाऊस पाडला तर तिने जसा भायखळा बदलला तसाच ती माझ्या घराचा म्हणजे दक्षिण मुंबईचा कायापालट करेल याची मला खात्री आहे. येत्या 20 मेला मतदान आहे. माझी मनापासून इच्छा आहे की बाळासाहेबांच्या विचारांचा धनुष्यबाण हाती घेतलेल्या सौ यामिनी यशवंत जाधव हिला जनतेने भरघोस मतांनी निवडून द्यावं, म्हणजे आपला हक्काचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.